नमस्कार मित्रांनो, मराठीतील शब्द इंग्रजीमध्ये कसे झटपट आणि पटापट आपल्या मुलांना शिकवता येईल किंवा आपल्याला माहिती होईल यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी फक्त एक उदाहरणासाठी म घेतलेला आहे। म, मा, मी, मू, मू, मे, मै, मो, मौ, मम, महा। क्लिअर आहे? आता या ठिकाणी सर्व ठिकाणी म असल्यामुळे मी निळ्या अक्षरामध्ये एम 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 घेतलेला आहे। क्लिअर आहे? जर आपल्याला माहित असण्यासाठी काना असेल तर नेहमी ए द्यायचं, पहिली वेलांटी असेल तर आय, दुसरी वेलांटी असेल तर डबल ई, पहिला उकार असेल तर यू, दुसरा उकार असेल तर डबल ओ, एक मात्रा असेल तर ई, दोन मात्रे असेल तर ए आय, एक काना आणि एक मात्रा असेल तर ओ, एक काना आणि दोन मात्रे असेल तर ए यू आणि अनुस्वार असेल तर ए एन। अशा प्रकारे आपण फक्त एकच ही म मी किंवा कोणताही एक क का की किंवा एक लाईन पाठ केली आणि कानासाठी ए आहे, पहिल्या वेलांटीसाठी आ आहे, दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई आहे, पहिला उकारासाठी यू आहे, दुसरा उकारासाठी डबल ओ आहे, एक मात्रासाठी ई आहे, दोन मात्रासाठी ए आय आहे, एक काना आणि एक मात्रा असेल तर ओ आहे, एक काना आणि दोन मात्रे असतील तर ए यू आहे आणि अनुसार असेल तर ए एन आहे। फक्त हा एवढीच ट्रिक पाठ करून घ्यायची आणि ही ट्रिक्स पाठ केल्यानंतर तुम्ही मराठीतील कोणत्याही मुलांचं नाव, कोणत्याही गावाचं नाव किंवा आपण पाहतो की व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असताना देखील आपल्याला याचा अतिशय उपयोग होणार आहे। तर बघूया आपण की अचूकतेने आपण कशा प्रकारे लिहायचं। या ठिकाणी काही मराठीतील शब्द घेतलेले की त्याचा ट्रान्सलेट आपल्याला कसं करायचं ते बघूया। बघा या ठिकाणी रत्नागिरी हा एक शब्द आहे। रत्नागिरीला इंग्रजीमध्ये कसं लिहायचं आहे, पंढरपूर हा शब्द कसं लिहायचं आहे हे आपण सर्वप्रथम या ठिकाणी बघून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे लिहिता येईल। बघा या ठिकाणी लक्ष द्यायचंय, फक्त सरगम हा मुद्दा म्हणून घेतलेला आहे शब्द। आता सरगम मध्ये सगळे हे विदाऊट काना मात्रा वेलांटी वाले साधा शब्द आहे। बघा या ठिकाणी सर साठी काय घ्यायचं आहे, लक्षात ठेवा या ठिकाणी मी ए दिलं असतं, पण लक्षात घ्यायचं आहे की सुरुवात पासून जर त्याला काना मात्रा वेलांटी असेल तर त्याला ए द्यायचा आहे आणि शेवटचा जो काना मात्रा वेलांटी नाहीये त्याला फक्त ए लावायचं नाही। म्हणजेच कसं बघूया, स साठी काय घ्यायचं आहे, यस लगेच लावायचं आपल्याला ए। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सा झाला सर, परंतु नाही मित्रांनो, जेव्हा आपल्याला काना मात्रा वेलांटी वाले शब्द कोणतेच नसतात तेव्हा त्याला ए लावायचा आणि फक्त शेवटी जो काही कानारहित वेलांटीरहित शब्द असतो, अक्षर असतो, त्याला फक्त ए लावायचं नाही। म्हणजे स झाला स, र साठी देखील आर ए सगळ्यांना लावायला सांगितलं, ग साठी जी आणि ए आणि म साठी फक्त यम घेतलेला आहे, स र ग म। क्लिअर आहे? अजून उदाहरण बघूया, साप लिहिलेलं आहे। स साठी काय घ्यायचं, यस घ्यायचं आहे, कानासाठी घ्यायचं आहे ए घ्यायचा आहे आणि पी साठी घ्यायचं आहे पी, एस ए पी साप। आता या ठिकाणी ए घ्यायचं का नाही, कारण या साप या शब्दाच्या शेवटचा अक्षर फक्त साधा अक्षर आहे, म्हणजेच त्याला काना मात्रा वेलांटी कोणतेही लागलेलं नसल्यामुळे शेवटचा अक्षर असल्यामुळे याला ए लावायचं नाही। जर शब्दामध्ये कुठेही जर सिंगल शब्द असेल, सिंगल अक्षर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ए लावायचं आहे। त्यानंतर बघूया गवत आहे। आता लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की त ला ए लावायचं नाही, बाकी सर्वांना ए लावायचं आहे। म्हणजेच काय, ग साठी घेतलं जी आणि ए घेतलं, त्यानंतर व साठी व्ही घेतलं आणि ए घेतलं आणि त्यानंतर टी साठी टी घेतलं, ए लावायचं नाही कारण हा टी म्हणजेच त शेवटी आहे। क्लिअर आहे? त्यानंतर अजून काही उदाहरण बघूया। या ठिकाणी कठीण आहे परंतु हा सॉल्व्ह केल्यानंतर अजून काही नाव बघणार आहोत। र साठी काय घ्यायचं आहे, आर ए, कारण हा सुरुवातीला आहे। आपल्याला फक्त शेवटी जर र आला असता तर फक्त आरच घ्यावं लागलं असतं, पण मध्ये कुठे पण असेल साधा अक्षर तर आपल्याला ए लावायचं आहे। त्यानंतर हा कोणता अक्षर असतो, त, म्हणून टी रथ झालं। त्यानंतर जोड शब्द असेल तर त्याला ए लावायचा नाही। त्यानंतर आहे न, न साठी ए, कानासाठी ए, त्यानंतर ग आहे, हा ग साठी जी, पहिली वेलांटी असल्यामुळे जी, आय, हा आहे र, र साठी आर आणि दुसरी वेलांटीसाठी डबल ई। म्हणजेच काय तयार झालं या ठिकाणी, रत्नागिरी। क्लिअर आहे? त्यानंतर पंढरपूर बघूया मित्रांनो। प साठी घेतलं पी आणि सुरुवातीलाच अक्षर प या अक्षराला कोणताच काना मात्रा वेलांटी नाही, परंतु सुरुवातीलाच आहे म्हणजे डावीकडूनच आहे म्हणून घेतलं ए आणि अनुस्वाराला घेतलं पी ए एन। अनुस्वाराला काय घेतो आपण, ए एन, पण ढ ला लिहितो आपण डी एच
मध्येच आहे म्हणून या ठिकाणी ये घ्यायचं आहे. र साठी आर घेतला, मध्येच आहे म्हणून ये घेतलं. पी साठी प साठी पी घेतला आणि दुसरा उकार असल्यामुळे या ठिकाणी डबल ओ लावायचा, डबल ओ. आणि आर हा शेवटी आला त्याच्यामुळे फक्त सिंगल आरच घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी शब्द तयार झाला पंढरपूर. अजून काही उदाहरण त्यानंतर बघूया नाशिक. न साठी लिहायचं यन, काना असल्यामुळे या ठिकाणी घेऊया ये, यने ना. स साठी घेऊया यस आणि पहिली वेलांटी असल्यामुळे घेऊया आपण आय, एन आय एस आय, नासी. आणि क साठी घेऊया के. या ठिकाणी ये द्यायचा का नाही, कारण नाशिक मधील क हा अक्षर सगळ्यात शेवटी असल्यामुळे ये द्यायचं नाही. अदरवाईज मध्ये कुठेही जर असेल तरी आपल्याला ये जोडायचं आहे. बघा या ठिकाणी दुसरा शब्द लातूरचा पहिला ल, एल ए आणि काना आहे म्हणून ये घेतला, एल ए ला. त साठी टी घेतला आणि पहिला उकार असल्यामुळे या ठिकाणी घेतला यू, एल ए टी यू. आणि र साठी घेतला आर. या ठिकाणी ए का घेतलेलं नाही, कारण शेवटी असलेल्यामुळं. त्यानंतर सोलापूर. सोलापूर मधील स घेऊया यस, एक काना आणि एक मात्रा. एक काना आणि मात्रासाठी लिहितात ओ, एस ओ सो. ल साठी घेऊया एल, कानासाठी घेऊया ये, सोला. पी प साठी घेऊया पी आणि पहिला उकार साठी घेऊया यू आणि आर साठी घेऊया, र साठी घेऊया आर, सोलापूर. क्लिअर आहे. त्यानंतर बघूया सुमन. आता काही व्यक्तींची नावं बघणार आहोत. सुमनचा स क्लिअर आहे. त्यानंतर पहिला उकार असल्यामुळे यू घेऊया, यस यू सु. म आता या ठिकाणी इथे पण सिंगल आहे, इथे पण सिंगल आहे, परंतु म हा मिडल मध्ये आलेला आहे, शेवटी नाही, म्हणून या ठिकाणी लावायचं ये. आणि न साठी घेऊया एन, इथे ये लावायचं नाही. त्यानंतर माधव आहे. माधवचा यम सुरुवातीला आहे. त्यानंतर कानासाठी घेऊया ये, मा झालं. ध साठी घेऊया डी एच. क्लिअर आहे. आता हा मध्ये आलेला असल्यामुळे आणि साधा अक्षर असल्यामुळे या ठिकाणी घेऊया ये आणि व साठी घेऊया फक्त व्ही, माधव. क्लिअर. त्यानंतर रमेश. र साठी आर. आता बघा हा र शेवटी आहे का नाही, सुरुवातीलाच आहे म्हणून या ठिकाणी ए लावला र. म साठी घ्यायचं यम, एक मात्रासाठी घ्यायचं ई आणि श साठी आहे यश एच. ये लिहायचं का नाही, कारण शेवटी आहे श, म्हणून या ठिकाणी एक घेतलेला नाही, रमेश. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या बाराखडीचा वापर करून कोणत्याही मराठी अक्षराचा इंग्रजीमध्ये अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. थँक्यू.